महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिति व अभ्यासक्रम संशोधन मंडल बाल भारती की ओर से हर वर्ष शालेय पाठ्यक्रम की पुस्तकों की छपाई की जाती है। इन पुस्तकों की छपाई का आधिकारिक ठेका थाने स्थित सोहेल एंटरप्राइजेस को दिया गया है। हालांकि इसके बावजूद अवैध रूप से नागपुर के हिगना एमआईडीसी परिसर में स्थित प्रतिभा प्रिंटर्स में बाल भारती की किताबें छापे जाने की जानकारी सामने आई है। नियमों के अनुसार जिन एजेंसियों को ठेका दिया गया है, उसके बजाय नागपुर में दूसरी जगह पर इन पुस्तकों की छपाई की जा रही थी। जांच में यह भी सामने आया कि 10वीं कक्षा के गणित सहित अन्य विषयों की पुस्तकें यहाँ छापी जा रही थी। इस गंभीर मामले की जानकारी मिलते ही बाल भारती के अधिकारी मौके पर पहुंचे। बाल भारती अधिकारियों ने हिगना एमआईडीसी पुलिस को बुलाकर मामले की जानकारी दी और आगे की कानूनी कार्रवाई की जा रही है। नमस्कार, मी दिलीप बाळासाहेब विटकर, भंडारा व्यवस्थापक, पाठ्यपुस्तक भंडारा वितरण केंद्र नागपूर। तर इथं आमच्या मुख्यालयाकडून काही डुप्लिकेट नागपूर परिसरात एमआयडीसी मध्ये डुप्लिकेट पुस्तकं छापली जातात हे अशी आम्हाला माहिती मिळाली। त्यावरून आम्ही इथं पाहणी केली असता तर इथं डुप्लिकेट पुस्तक छापली जात आहेत। इथं आपलं वॉटरमार्कचा कागद नाही आणि हा त्यांना आदेशही दिलेला नाही आपल्या संस्थेकडून, तर ही डुप्लिकेट पुस्तकं छापली जात आहेत। तर ह्यांच्यावर आम्ही एफआयआर दाखल करत आहोत। तर त्याच्याबद्दल 20 ते 30 हजार पुस्तकं इथं आहेत आता मिळालेली आहेत। सध्या बरंचसं रॉ मटेरियल पण आहे। तर याबद्दल आम्ही छाननी आता सुरू आहे। ती छाननी झाल्यानंतर पुढील जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। आपण पाहू शकता इथं युवक भारती इंग्रजीचे जे युवक मॅथमॅटिक्सचं जे पुस्तक आहे 10वीचं, गणिताचं पुस्तक आहे भाग 1 आणि 2, त्याचबरोबर प्रॅक्टिकल बुकही आहे इथं आम्हाला आढळून आलेली आहे। ते आपल्याला प्रिंटर बाइंडरला आता तिथं विचारावं लागेल। आपल्याला आम्ही पाठ्यपुस्तक मंडळाकडून आहोत, बाल भारतीकडून, तर पुस्तकं इथं डुप्लिकेट छापलेले दिसतात नाही। आता सध्या छाननी सुरू आहे। छाननी झाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली सांगता येईल। तर आतापर्यंत आपल्याला इथं 20 ते 30 हजार असा मुद्देमाल दिसतोय, प्रति दिसतात हे। त्यानंतर रॉ मटेरियल बरंच दिसतंय आहे इथं। त्यांच्याशी अजून संपर्क झालेला नाहीये। मालक राजेश लांजेवार काहीतरी आहे। आम्हाला गुप्तपणे माहिती मिळाली होती की इथे डिगडो इथे प्रतिभा प्रिंटिंग प्रेस आहे, त्यांच्याकडे डुप्लिकेट पुस्तकाची छपाई सुरू आहे। त्यानुसार आम्ही इथे चौकशी करता व शहानिशा करण्याकरता आलो, तेव्हा आम्हाला आढळून आलं की इथे डुप्लिकेट पुस्तकांची छपाई सुरू आहे। यांना आदेश नसतानाही, काम अलॉट केलं नसतानाही हे इथे छपाई सुरू आहे त्या पुस्तकांची। काही कर्मचारी होते पण ते कंत्राटी असतात, ते येतात, काम करतात आणि जातात। त्यामुळे त्याबद्दल तर आपल्याला काही माहिती नाही। पण इथले जे मालक आहेत राजेश लांजेवार, ते मला भेटले नाहीत। मी इथे आलो तेव्हा ते नव्हते आणि मी पोलीस स्टेशनला गेले असताना तक्रारी करता ते आले होते आणि नंतर पसार झाले ते। बीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।